पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। राज्यात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील। लोकसभेच्या जागांसंदर्भात शरद पवारांचा दावा। आता असं दिसतंय की आवाज लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या निकालानंतर पवारांना पक्ष विलीन करण्याची वेळ येईल। पवारांच्या लोकसभेच्या जागांवरच्या दाव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पक्ष विलीनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। पक्ष विलीनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या मताचे होते। माझा कधीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला नव्हता। शरद पवारांचा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी पवारांनी कबूल केलं। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या? शरद पवारांच्या मुलाखतीवरून अजित पवारांचा सवाल। किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत। जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या। शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती। फक्त मी पवारांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय? अजित पवारांचा सवाल। केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा। संधीबद्दलच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर। पवार आमचे दैवत पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे। शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार आहेत। गद्दार गद्दारच राहणार। ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींची शिंदेंवर टीका। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही। प्रियंका चतुर्वेदींच्या शिंदेंवरील वक्तव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। प्रियंका चतुर्वेदी कोण आहे? होई राज्यसभा कशी मिळवली हे आता उघडपणे बोलणं योग्य नाही। एखाद्या महिलेबद्दल आम्ही अपशब्द वापरू शकत नाही। जर वापरला तर त्याचा परिणाम वेगळे होतात। महिलेबद्दल अपशब्द बोलले, पण तो राज्यसभा कशी मिळवली हा देशाला माहिती। प्रियंका चतुर्वेदींनी तोंड सांभाळून बोलावं, शीतल म्हात्रेंचा इशारा। चतुर्वेदी काहीही चुकीचं बोलल्या नाही। 50 खोक्यांची सुरुवात एकनाथ शिंदे पासूनच झाली। प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्याला राऊतांकडून दुजोरा। प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या वक्तव्यात काहीही चूक नाही। अंबादास दानवेंकडून प्रतिक्रिया। शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाईड आहे। शरद पवार जे म्हणतील तेच ठाकरे करतात, फडणवीसांचा निशाणा। चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत वक्तव्य करायला नको होतं। पवार निवडणुकीला उभे नव्हते त्यामुळे त्यांचं वक्तव्य चुकीचं। अजितदादांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी। पराभव समोर दिसत असल्यामुळे स्वतःचं खापर दुसऱ्यावर। अंबादास दानवेंची अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका। उद्धव ठाकरे पक्ष विलीन करतील असं मला वाटत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांसोबत उभं राहून अजित पवारांनी पक्ष उभा केला पण पक्षात स्थान मिळणार नाही हे समजल्यावर अजित पवार बाहेर पडले। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरे गटाला विलीन होण्याची गरज नाही। ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झाली आहे। विलीनीकरणावरून उदय सामंतांचा ठाकरेंना टोला। निकालानंतर पवारांनी ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार। भाजप नेते आशिष देशमुखांचा दावा। आमचा पक्ष मोठा। पवारांचं वक्तव्य भारतातल्या छोट्या मोठ्या पक्षांसंदर्भात। विलीनीकरणावर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही। शहांची टीका। तर आमच्याकडे चेहरा नसेल तर अमित शहांनी इंडिया आघाडीत यावं। संजय राऊतांचा टोला। नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी तडीपारीची नोटीस स्वीकारली। बडगुजरांनी पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला। भारती पवार अजितदादा गटाचे कळवणचे आमदार नितीन पवारांच्या भेटीला। दीर आणि भाऊजेमधील वैर संपुष्टात येण्याची शक्यता। छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहे। शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंचा भर मेळाव्यात आरोप।
त्र्याण्णवच्या स्फोटातील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात मुंबईकरांना जाळणारी मशाल कोणती हे ओळखा. भाजप आमदार अमित साटम यांची ठाकरे गटावर टीका.